सर्वांना नमस्कार. आपण सेल्सचे समूहीकरण किंवा ग्रुपिंग यावर चर्चा करूया. सेल्सचे समांतर गटीकरण. सेल्सच्या समांतर संयोजनात सेल्सचे सर्व पॉझिटिव्ह टर्मिनल एकमेकांशी जोडलेले असतात आणि सेल्सचे निगेटिव्ह टर्मिनल एकमेकांशी जोडलेले असतात. आपल्याला माहीत आहे की समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज स्थिर राहते आणि करंट रेटिंग ॲड होत जाते. तसेच प्रतिरोध मूल्ये कमी होतात. 0.2 च्या अंतर्गत प्रतिकारासह 1.5 व्होल्टचे दोन सेल दिव्यामध्ये समांतर जोडलेले आहेत असे गृहीत धरा. सर्किटचा इतर प्रतिकार किंवा बाह्य प्रतिकार 1 ओहम असू द्या. समांतर सर्किटमधील व्होल्टेज संपूर्ण सर्किटमध्ये सारखेच राहिल्याने सर्किटचे एकूण व्होल्टेज 1.5 व्होल्ट असेल. समांतर कनेक्टेड रेझिस्टन्सचे समतुल्य मूल्य खालील सूत्र वापरून शोधले जाऊ शकते. 1/R बरोबर 1/R1 अधिक 1/R2. आपण अंतर्गत प्रतिकार शोधणार आहोत, जे अशा प्रकारे लिहिले जाऊ शकते. 1/R बरोबर 1/R1 अधिक 1/R2. सूत्रामध्ये अंतर्गत प्रतिकाराचे संबंधित मूल्य बदला. 1/R बरोबर 1/0.2 अधिक 1/0.2. 1/R बरोबर 5 अधिक 5. 1/R बरोबर 10. म्हणून ते बनते R बरोबर 1/10. R बरोबर 0.1. एकूण अंतर्गत प्रतिकार 0.1 ओहम आहे. सर्किटचा बाह्य प्रतिकार 1 ओहम आहे. त्यामुळे सर्किटचा एकूण प्रतिकार 1.1 ओहम्स होतो. ओहमचे सूत्र वापरून करंट शोधला जातो. I बरोबर V/R. सूत्रामध्ये व्होल्टेज आणि रेझिस्टन्स बदला. I बरोबर 1.5 भागिले 1.1. म्हणून करंट हा 1.36 अँप्स आहे. सर्किटला ॲमीटर सिरीजमध्ये जोडून विद्युत प्रवाह मोजा. येथे सर्किटच्या 2 शाखा आहेत, म्हणून 2 प्रवाह असतील, I1 आणि I2. 2 शाखांमध्ये समान मूल्य असल्याने एकूण विद्युत प्रवाह I ला I1 आणि I2 प्रमाणे विभागले आहे. म्हणून ते असे लिहूया. I बरोबर I1 अधिक I2. I/2 बरोबर 1.36/2. तर I1 आणि I2 प्रवाह अनुक्रमे 0.68 आणि 0.68 अँप्स आहेत. मालिकेतील 2 शाखांमध्ये प्रत्येकी 2 ॲमीटर्स जोडून वरील मूल्यांची खात्री करा. आणखी एका उदाहरणावर चर्चा करूया. गृहीत धरा की सर्किटमध्ये 4 सेल समांतर जोडलेले आहेत, V1, V2, V3 आणि V4. प्रत्येक सेलच्या 2.5 व्होल्टमध्ये ओहम्सचा अंतर्गत प्रतिकार असतो. 0.5 ओहम्स 5 ओहम्सच्या प्रतिरोधक लोडवर जोडलेले आहेत. समांतर जोडणीमुळे संपूर्ण सर्किटमध्ये एकूण व्होल्टेज 2.5 व्होल्ट आहे. संपूर्ण सर्किटमध्ये व्होल्टमीटर कनेक्ट करा आणि व्होल्टेजचे रीडिंग घ्या. एकूण अंतर्गत प्रतिकार R शोधण्यासाठी वापरा. 1/R बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अधिक 1/R4. अंतर्गत प्रतिकाराची मूल्ये घाला. 1/R बरोबर 1/0.5 अधिक 1/0.5 अधिक 1/0.5 अधिक 1/0.5. 1/R बरोबर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2. 1/R बरोबर 4. R बरोबर 1/4. R बरोबर 0.25 ओहम्स. तर आपल्याला 0.25 ओहम्सचा अंतर्गत प्रतिकार मिळाला. सर्किटचा बाह्य प्रतिकार 5 ओहम्स आहे. आपण 0.25 आणि 5 ओहम्स अंतर्गत प्रतिकार आणि बाह्य प्रतिरोध जोडून एकूण प्रतिकार मिळवू शकतो. तर सर्किटचा एकूण प्रतिकार 5.25 ओहम्स होतो. विद्युत प्रवाह शोधण्यासाठी सूत्रातील व्होल्टेज आणि प्रतिरोधक मूल्ये बदला. I बरोबर V/R. I बरोबर 2.5 भागिले 5.25. I बरोबर 0.47 अँपिअर्स. म्हणून सर्किटचा एकूण प्रवाह 0.47 अँप्स आहे. करंट प्रत्येक शाखेतून वाहतो आहे, त्यामुळे त्याची मूल्ये जोडलेली किंवा ॲड होत आहेत. प्रत्येक शाखेतील विद्युत प्रवाह मोजू. इथे सर्किटमध्ये 4 शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेतील प्रतिरोधक मूल्य समान आहे, म्हणून प्रत्येक शाखेतून वाहणारा विद्युत प्रवाह समान आहे. शाखांच्या संख्येने एकूण विद्युत प्रवाहाला फक्त विभाजित करून आपण शाखा प्रवाह मिळवू शकतो. परिणामी शाखा प्रवाह I/4 बरोबर 0.47/4 बरोबर 0.11 अँपिअर्स. I1, I2, I3, I4 बरोबर I/4
बरोबर 0.47 भागिले 4 बरोबर 0.11 अँपिअर्स. तर सर्व शाखांमधून प्रवाह 0.11 अँपिअर्स इतका आहे. प्रत्येक शाखांमधील ॲमीटर्स सिरीजमध्ये कनेक्ट करा आणि गणना केलेल्या वर्तमान मूल्यांसह पडताळणी करा. समजा सर्किटमध्ये 5 शाखा आहेत. शाखा प्रवाह मिळवण्यासाठी एकूण प्रवाहाला 5 ने विभाजित करा. सेलच्या मालिका म्हणजेच सिरीज आणि समांतर म्हणजे पॅरलल जोडण्यांच्या संयोगाची चर्चा करूया. सर्किटच्या 4 शाखा आहेत असे समजा. 4 शाखा एकमेकांशी समांतर जोडलेल्या आहेत. प्रत्येक शाखेत 3 सेल्स आहेत. सर्किट 12 सेल्सनी बनलेले आहे. प्रत्येकाचं व्होल्टेज 2 व्होल्ट आहे आणि अंतर्गत प्रतिकार 0.2 ओहम आहे आणि भार प्रतिरोध किंवा बाह्य प्रतिकार 12 ओहम्स आहे. लोडमध्ये अस्तित्वात असलेल्या आउटपुट व्होल्टेजची गणना करूया. शाखा 1 मध्ये अस्तित्वात असलेले व्होल्टेज 6 व्होल्ट आहे कारण तिन्ही सेल्स मालिकेत जोडलेले आहेत. हे इतर 3 शाखांसाठी त्याच प्रकारे घडते कारण सर्व शाखांमध्ये व्होल्टेजच्या समान मूल्यांसह सेलची संख्या समान आहे. सर्किटला समांतर व्होल्टमीटर जोडून गणना केलेले व्होल्टेज मोजा. शाखा समांतर जोडलेल्या असल्याने संपूर्ण सर्किटमध्ये 6 व्होल्ट समान राहतात. लोड संपूर्ण सर्किटमध्ये समांतर जोडलेले असल्याने ते देखील समान आहे. चला प्रतिकारावर चर्चा करूया. सर्वप्रथम अंतर्गत प्रतिकारांची गणना करूया. सर्व शाखांमध्ये सेल्स मालिकेत जोडलेले आहेत परंतु शाखा समांतर जोडलेल्या आहेत. शाखा 1 मध्ये प्रत्येकी 0.2 ओहमचे 3 अंतर्गत प्रतिकार मालिकेत आहेत. म्हणून एकूण प्रतिकार 0.6 ओहम आहे. सर्व शाखांमध्ये समान प्रतिकार आहे. आता प्रत्येक शाखेत अंतर्गत प्रतिकार म्हणून 0.6 ओहम्स आहेत. एकूण अंतर्गत प्रतिकार शोधण्यासाठी प्रत्येक शाखेतील अंतर्गत प्रतिकाराचे मूल्य सूत्रामध्ये लिहा कारण शाखा समांतर जोडलेल्या आहेत. 1 भागिले R बरोबर 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R2 अधिक 1 भागिले R3 अधिक 1 भागिले R4. 1 भागिले R बरोबर 1 भागिले 0.6 अधिक 1 भागिले 0.6 अधिक 1 भागिले 0.6 अधिक 1 भागिले 0.6. 1 भागिले R बरोबर 1.66 अधिक 1.66 अधिक 1.66 अधिक 1.66. 1 भागिले R बरोबर 6.64. R बरोबर 1 भागिले 6.64. R बरोबर 0.15 ओहम. तर आपल्याला सर्किटचा एकूण अंतर्गत प्रतिकार R 0.15 ओहम्स म्हणून मिळतो. एकूण प्रतिकार मिळवण्यासाठी आता अंतर्गत प्रतिकार आणि बाह्य प्रतिरोध 0.15 आणि 12 ओहम्स जोडा. यावरून या सर्किटचा एकूण प्रतिकार 12.15 ओहम आहे. एकूण करंट मूल्य मिळवण्यासाठी ते सूत्र I बरोबर V भागिले R मध्ये लिहा. I बरोबर 6 भागिले 12.15. एकूण करंट 0.5 अँपिअर्स आहे. ॲमीटरसह मूल्य सुनिश्चित करा. शाखा प्रवाह मिळवण्यासाठी करंट मूल्याला 4 ने विभाजित करा कारण सर्किटमध्ये 4 शाखा आहेत. 0.5 भागिले 4 बरोबर 0.125 अँपिअर्स. 0.125 अँपिअर्स इतका विद्युत प्रवाह आहे जो प्रत्येक शाखेतून वाहतो. प्रत्येक शाखेत एक ॲमीटर मालिकेमध्ये जोडा आणि खात्री करा की सर्व ॲमीटर 0.125 अँपिअर प्रवाहाची नोंदणी करतात. या व्हिडिओ सत्रातून मला आशा आहे की तुम्हाला सेल्सचे गटीकरण म्हणजेच ग्रुपिंग समजले असेल आणि ते करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. आपल्या दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद.